हनुमानजींच्या स्त्रीरूपाची पौराणिक कथा। देशात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांना विशेष महत्त्व आहे। यापैकी छत्तीसगडमधील बिलासपूर जवळ भगवान हनुमानजींचे एक मंदिर आहे जे खूप चमत्कारिक आणि रहस्यमय आहे। या मंदिरात हनुमानजींच्या देवीच्या रूपात पूजा केली जाते। बिलासपूर छत्तीसगड येथून 25 किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिर आहे। असे म्हणतात की हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानजींच्या देवीच्या रूपात पूजा केली जाते। तसेच हनुमानाला 16 अलंकार अर्पण केले जातात। चला हनुमानजींच्या श्रीरूप आणि मंदिराबद्दल जाणून घेऊया। रतनपूरच्या गिरिजा बांध येथील या मंदिरातील हनुमानजींची मूर्ती अनेक वर्ष जुनी आहे। असे म्हणतात की हे मंदिर पृथ्वी देवजू नावाच्या राजाने बांधले होते। ते संकट निवारण भगवान हनुमानजींचे भक्त होते आणि त्यांच्यावर खूप श्रद्धा होती। कुष्ठरोगाने पीडित असलेल्या पृथ्वी देवजूने रतनपूरवर अनेक वर्ष राज्य केले। असे म्हणतात की एकदा स्वप्नात राजाला हनुमानजींनी मंदिर बांधण्याची सूचना दिली। त्यानंतर मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले। जेव्हा मंदिराचे काम पूर्ण होणार होते तेव्हा हनुमानजी राजाच्या स्वप्नात पुन्हा प्रगट झाले आणि त्यांना महामाया कुंडातून मूर्ती बाहेर काढून मंदिरात स्थापित करण्याची सूचना केली। राजाने हनुमानजींच्या सूचनेचे पालन केले आणि महामाया कुंडातून मूर्ती काढली। तलावातून काढलेल्या मूर्तीमध्ये हनुमानजींचे रूप स्त्रीसारखे होते। राजाने मंदिरात पूर्ण विधी करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली। हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर राजा पृथ्वी देवजू रोगमुक्त झाला।